आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन मध्ये जेव्हा आपल्याला रेशो विचारलेले असतात किंवा रेशोची जी वर्किंग नोट करायची असते ती कशी करायची असते ती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी म्हणून फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक उदाहरण घेतलेलं आहे, ते उदाहरण पाहू आणि मग आपल्याला कळेल की नक्की ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा असतो ते. हा प्रॉब्लेम इथे जरी 4 नंबरचा दिलेला असेल तरी आपल्याला ते रेशो कसे काढायचे आहे हे पाहण्यासाठी मी तुम्हाला हा प्रॉब्लेम दाखवतोय. आधी जस्ट फक्त आपल्याला ऍडजस्टमेंट वाचायचे आहेत. इथलची दिलेली जी काही ही आहे ना प्रॉब्लेम, तो आपल्याला सध्याला समजून घ्यायचा नाहीये. आपल्याला फक्त प्रॉब्लेम मधलं टाइम रेशो आणि सेल्स रेशो हाऊ टू कॅल्क्युलेटेड ते पाहायचं आहे. त्यासाठीची जी इन्फॉर्मेशन दिलेली असते प्रॉब्लेम मध्ये ती वाचू, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की कसं कॅल्क्युलेट करायचं असतं. पहा प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे. द जय हिंद कंपनी लिमिटेड वॉज फॉर्म to take over the running business of Mr. Anthony Enterprises with the effect from 1st April 2019. The company was incorporated on 1st August 2019. इथं 2019 आहे. And certificate of commencement of business was received on 1st December 2019. The following profit and loss account for the year ended 31st March 2020. विद्यार्थ्यांना नीट लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. तर पहा आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती इन्फॉर्मेशन मध्ये काय सांगितलेलं होतं आधी ते आधी नीट मराठीतनं अर्थ समजून घेऊ. जय हिंद लिमिटेड नावाची एक कंपनी आहे. वॉज फॉर्म म्हणजे स्थापन झाली, अस्तित्वात आली. जय हिंद कंपनी नावाची कंपनी अस्तित्वात आली. टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस, त्यांनी कोणाचा बिझनेस घेतला? टू ओव्हर म्हणजे बिझनेस घेणे. कोणाचा बिझनेस घेतला? तर त्यांनी रनिंग बिझनेस घेतलेला आहे जो ऑलरेडी अस्तित्वात होता, मिस्टर अँथोनी एंटरप्राइजेसचा. म्हणजे मिस्टर अँथोनी नावाचा आधी एक एंटरप्राइजेस होती, त्यांचा बिझनेस कोणी खरेदी केलेला आहे? तर जय हिंद कंपनीने खरेदी केलेला आहे किंवा त्याची अँथोनी लिमिटेडचं जय हिंद कंपनीमध्ये रूपांतर झालेलं आहे. आता हे केव्हापासून झालेलं आहे? तर विथ द इफेक्ट फ्रॉम, केव्हापासून त्यांनी बिझनेस घेतलेला आहे? तर त्यांनी सांगितलेलं आहे 1st एप्रिल 2019 पासून. इथे तारखांना खूप महत्व आहे, त्यासाठी ही तारीख लक्षात घ्या. 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 पासून त्यांनी एंथनीचा बिझनेस जय हिंद कंपनीने घेतलेला आहे. आता आपण काय समजायचं की आपण जय हिंद कंपनी लिमिटेड आहोत. म्हणजे आता आपला रोल काय आहे? तर जय हिंद कंपनी म्हणून आपण सगळं काही अकाउंटिंग करणार आहोत. म्हणून आपण बिझनेस कोणाचा विकत घेतला? मिस्टर अँथोनीचा घेतलेला आहे. आणि केव्हापासून घेतला? तर 1 एप्रिल 2019 पासून घेतला. द कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड, कंपनी इनकॉर्पोरेट झाली, स्थापना झाली. केव्हा स्थापना झाली ती तारीख दिलेली आहे. ती तारीख दिलेली आहे 1 ऑगस्ट 2019. हे 2019 आहे. 2019 1 ऑगस्ट 2019 ला कंपनी अस्तित्वात आली. पण बिझनेस कधीपासून घेतलेला आहे? 1 एप्रिल पासून. 1 एप्रिल पासून 1 ऑगस्ट 2019 पर्यंत एंथनी नावाच्या कंपनीने किंवा एंथनी नावाची जी एंटरप्राइजेस होती त्याच्या मार्फतच सगळा बिझनेस चालू होता. पण 1 ऑगस्ट 2019 नंतर 1 ऑगस्ट 2019 नंतर कोणती कंपनी अस्तित्वात आलेली आहे? तर आपली कंपनी अस्तित्वात आलेली आहे, जय हिंद कंपनी लिमिटेड नावाची. अँड सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस, पण त्यांना व्यवसाय चालू करण्याचं म्हणजे आपल्याला व्यवसाय चालू करण्याचं सर्टिफिकेट केव्हा मिळालेलं आहे? 1 डिसेंबर 2019 ला. आता नीट लक्षात घ्या आणि समजून पण घ्या. सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस हे जे सर्टिफिकेट असतं ना, व्यवसाय चालू करण्याचा दाखला, हा केव्हा का मिळाला याच्याशी आपला काही संबंध नाही. आपली कंपनी स्थापन केव्हा झाली? तर 1 ऑगस्टला स्थापन झाली. तुम्हाला सर्टिफिकेट हे 1 वर्षाने मिळू द्या, 1 महिन्याने मिळू द्या, 2 वर्षाने मिळू द्या, कधीही मिळू द्या, त्या तारखेचा आपल्या प्रॉब्लेम मध्ये सॉल्व्ह करत असताना विचार करायचा नाही. आपला संबंध कशाशी ठेवायचा की इनकॉर्पोरेटेड केव्हा झाली, त्यांनी बिझनेस केव्हापासून घेतला, विथ द इफेक्ट फ्रॉम, केव्हापासून बिझनेस घेतला, ही तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची असते. त्याच्यानंतर कंपनी अस्तित्वात केव्हा आली म्हणजे ती इनकॉर्पोरेटेड केव्हा झाली ही एक तारीख, आणि नंतर एक तारीख असते ती म्हणजे द फॉलोविंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. इयर एंडेडची तारीख काय आहे? तर इयर एंडेडची तारीख काय आहे? तर 31 मार्च 2020. 3 तारखा खूप महत्वाच्या आहे. ही पहिली विथ द इफेक्ट फ्रॉम, केव्हापासून बिझनेस घेतला, त्यानंतरची ही की इनकॉर्पोरेट केव्हा झाली, आणि त्यांचं इयर एंडिंगचं तारीख काय आहे, त्यांचं वर्ष केव्हा संपत आहे. या 3 तारखा खूप महत्वाच्या आहेत.
ही जी तारीख आहे या तारखेला महत्व द्यायचं नाही. त्यांना बिझनेसचं सर्टिफिकेट केव्हाही मिळू शकतं, त्याच्या तारखेचा आपला संबंध नाही. आपला संबंध त्यांनी बिझनेस केव्हापासून घेतला, कंपनी केव्हा अस्तित्वात आली आणि त्यांचं वर्ष केव्हा संपलं, ह्या 3 तारखेंवरतीच आपल्याला टाइम रेशो काढावा लागतो. आता ही जे दिलेलं असतं हे एक्सपेन्सेस, जसं आपण कालच्या प्रॉब्लेम मध्ये किंवा कालच्या लेक्चर मध्ये पाहिलेलं आहे की खर्च कसे डिस्ट्रीब्यूट करायचे असतात किंवा अलोकेशन खर्चाचं कसं करायचं असतं. म्हणजे यातले काही खर्च टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट होतात, काही सेल्स मध्ये होतात, काही प्री इनकॉर्पोरेशनला येतात, तर काही पोस्ट इनकॉर्पोरेशनला येतात. आणि ऑलरेडी मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ग्रॉस प्रॉफिट आपल्याला त्यांनी कॅल्क्युलेट करून दिलेला असतो, त्यामुळे आपल्याला तो कॅल्क्युलेट करावा लागत नाही. आता ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं असतं, आपल्याला आता सेल्स रेशोच्या इन्फॉर्मेशनसाठी ही माहिती वाचायची असते. तर पहा आता पहिली ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, द टर्नओव्हर. टर्नओव्हर म्हणजेच काय, सेल्स. टर्नओव्हरलाच काय म्हटलं जातं, सेल्स म्हटलं जातं. द टर्नओव्हर फॉर द होल पिरियड म्हणजे पूर्ण पिरियडचा, होल पिरियड अमाउंटेड टू ₹2,40,000 ऑफ विच ₹60,000, त्यापैकी ₹60,000 रिलेटेड टू पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 31 जुलै 2019. आता बघा नीट समजून घ्या काय सांगितलेलं आहे. आपल्याला 2 प्रकारची सेल्स दिलेली असते. कोणत्या 2 प्रकारची सेल दिलेली असते, तर एक सेल दिलेली असते की तुमची कंपनी केव्हा अस्तित्वात आलेली आहे, ही 1 ऑगस्टला. आता सेल्स देताना त्यांनी 2 पिरियडची सेल्स वेगवेगळी दिलेली असते. म्हणजे एक म्हणजे कंपनी अस्तित्वात येण्याच्या आधीची सेल्स आणि कंपनी अस्तित्वात आल्यानंतरची सेल्स. म्हणजेच काय, तर ही जी 1 ऑगस्ट 2019 जी तारीख आहे, त्या तारखेच्या अगोदरची सेल्स आणि या तारखेच्या नंतरची सेल्स ही कुठपासून असणार आहे चालू झालेली, तर 1/4/2019 पासून. 1/4/2019 पासून इथपर्यंतचा जो पिरियड असणार आहे हा काय असणार आहे, प्री इनकॉर्पोरेशन पिरियड असणार आहे. तर या 1 ऑगस्ट 2019 पासून 31 मार्च 2020 पर्यंतचा जो पिरियड असणार आहे, म्हणजे इथून इथपर्यंतचा जो पिरियड असणार आहे तो कोणता पिरियड असणार आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशन. इथे कंपनी इथे अस्तित्वात आलेली आहे, त्याच्या आधीचा जो पिरियड असतो तो प्री इनकॉर्पोरेशन आणि याच्यानंतरचा जो असतो तो पोस्ट इनकॉर्पोरेशन असतो. कंपनी स्थापने नंतरचा हा काळ आहे आणि हा कंपनी स्थापनेच्या आधीचा काळ आहे. आता ह्या 2 काळांमधली आपल्याला सेल शोधायची, तर त्यांनी सांगताना काय सांगितलेलं नीट समजून घ्या. द टर्न ओव्हर फॉर द होल पिरियड अमाउंटेड टू ₹2,40,000 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 म्हणजे पूर्ण वर्षाची, होल पिरियड, ह्या पूर्ण वर्षाची सेल्स त्यांनी किती सांगितलेली आहे, 2,40,000. ह्या 2,40,000 पैकी काय सांगितलेलं आहे, ऑफ विच ₹60,000, ह्या 2,40,000 पैकी 60,000 रिलेटेड टू कधीचे आहे ते सांगितलेलं आहे, पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 31 जुलै 2019. म्हणजे कोणत्या पिरियडची, तर 1 एप्रिल 2019 ही जी तारीख आहे ना, या तारखेपासून कुठपर्यंतची, तर इथं 1 ऑगस्ट, इथे 1 ऑगस्ट सांगितलेलं आहे, इथं काय सांगितलेलं आहे 31 जुलै, म्हणजे इथपर्यंतची. म्हणजेच कोणती, प्री इनकॉर्पोरेशनची, कंपनी स्थापनेच्या आधीची. कंपनी स्थापनेच्या आधीची सेल्स किती सांगितलेले त्यांनी, तर लक्षात घ्या ही सांगितलेली आहे 60,000. आता तुम्हाला लगेच समजलं असेल, पूर्ण वर्षाची म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंतची जर सेल्स विचारात घेतली तर ती किती आहे, 2,40,000. त्या 2,40,000 पैकी 60,000ची सेल्स ही प्री इनकॉर्पोरेशन आहे. म्हणजेच राहिलेली किती, 1,80,000. 1,80,000 ही सेल्स कधीची असणार आहे, पोस्ट इनकॉर्पोरेशनची. आता हेच आपण कसं सॉल्व्ह करायचं असतं ते पाहू. बाकीचे ऍडजस्टमेंट आता आपण पाहणार नाही. जेव्हा आपण हा प्रॉब्लेम पाहणार आहोत तेव्हा तुम्हाला ते कळेल की कसं पाहायचं असतं. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला दाखवतो की कसं सॉल्व्ह करायचं असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढू तो म्हणजे सेल्स रेशो. सेल्स रेशो, आता सेल्स रेशो काढत असताना वर्किंग नोट करावी लागते, कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो असं म्हणायचं. आणि तो कसा काढायचा पहा, तर जी इन्फॉर्मेशन दिलेली ती इन्फॉर्मेशन आधी लिहून घ्यायची. काय दिलेली इन्फॉर्मेशन होती, द म्हणजेच काय, टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम, कधीपासून बिझनेस त्यांनी घेतलेला आहे ती तारीख, 1 एप्रिल 2019 पासून घेतलाय म्हणून ती तारीख आधी लिहून घ्यायची. कसं लिहायचं, टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम, केव्हापासून बिझनेस घेतला, 1 एप्रिल 2019.
पुढची इन्फॉर्मेशन घ्यायची, डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड. डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड म्हणजेच कंपनी केव्हा स्थापन झाली ती तारीख. ती तारीख किती आहे? 1 ऑगस्ट 2019. प्रॉब्लेम मध्ये वरच्या भागात दिलेली होती पहा. जर तुम्हाला बघायची असेल तर मी पुन्हा एकदा दाखवतो. पहा इथं दिलेली होती, टेक ओव्हर द रनिंग बिझनेस सांगितलेला आहे मिस्टर एंथनीचा विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019 and the company was incorporated 1 ऑगस्ट 2019 आणि इयर एंडेडची तारीख किती आहे? 31 मार्च 2020. आणि तेच आपण पाहतोय, तर टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2019, डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड इज 1 ऑगस्ट 2019. आणखीन काय? इयर एंडेड. इयर एंडेडची डेट किती आहे? 31 मार्च 2020. आता ह्या 3 तारखा लिहून झाल्या की आपल्याला सोडवणं एकदम सोपं जातं. कसं सोपं जातं? तर पहा काय करायचं. पूर्ण वर्षाची जी सेल्स दिलेली आहे ना ती आधी लिहून घ्यायची. टोटल टर्नओव्हर. टोटल टर्नओव्हर किती दिलेला होता? 2,40,000. त्याच्यातनं काय करायचं? लेस म्हणायचं. लेस प्री एक्विजिशन पिरियड सेल्स. टोटल टर्नओव्हर सेल्स 2,40,000. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्री एक्विजिशन किंवा प्री इनकॉर्पोरेटेड सेल्स किती होती? 60,000. ही दाखवतो तुम्हाला. पहा इथे ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितलेली होती की द turnover for the whole period amounted to rupees 2,40,000, of which rupees 60,000 related to the period from 1st April 2019 to 31st July 2019. म्हणजेच कोणती? प्री इनकॉर्पोरेशन किंवा प्री एक्विजिशन पिरियडची सेल्स आहे ती किती आहे? 60,000. मग आपण काय केलं? पूर्ण वर्षाची सेल्स लिहून घेतली 2,40,000. त्याच्यामधून वजा करणार प्री एक्विजिशन किंवा प्री इनकॉर्पोरेशन सेल्स 60,000. 2,40,000 मधून 60 केली वजा की काय आली? पोस्ट एक्विजिशन पिरियडची सेल्स आली 1,80,000. ही कंपनी स्थापनेनंतरची सेल्स आहे आणि ही कंपनी स्थापनेच्या आधीची सेल्स आहे आणि हे दोन्ही मिळून किती आहे? 2,40,000. आता हे कसं दाखवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं 2,40,000. त्याचे 2 भाग पाडायचे. कसे 2 भाग पाडले? 2,40,000चे 2 भाग पाडले, एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला. डाव्या बाजूला किती होती? 60,000. ही 60,000 प्री एक्विजिशनची इथे घ्यायची. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी लिहायची 1,80,000. ही कोणती आहे? पोस्ट एक्विजिशनची. ही 60,000 कोणती आहे? तर प्री एक्विजिशन किंवा प्री इनकॉर्पोरेशनची. आणि ही कोणती आहे? पोस्ट इनकॉर्पोरेशनची किंवा पोस्ट एक्विजिशन पिरियडची. आणि या दोघांचा रेशो काढायचा. त्या दोघांचा रेशो काढायचा म्हणजे काय करायचं? पहा आता रेशो काढायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती ना, आपल्याला कॅल्क्युलेटर पण अलाउड आहे. हे 3 झिरो कट झाले, हे 3 झिरो सुद्धा कट झाले. परत हा पण 1 झिरो कट झाला, हा पण 1 झिरो कट झाला. 6 एके 6 आणि 6 त्रिक 18. म्हणजेच रेशो काय आला? 1:3 हा रेशो आलेला आहे. समजलं का सगळ्यांना कसं कॅल्क्युलेट करायचं ते? हो सर. हा, रेशो कसा काढला समजला? आधी आपण तारखा लिहून घ्यायच्या. पहिल्यांदी तारीख लिहायची 1 एप्रिल 2019, 1 ऑगस्ट 2019, ही डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड आणि इयर एंडेड. ह्या 3 तारखा खूप महत्वाच्या आहेत. ह्या 3 तारखा एकदम व्यवस्थित लिहिलेल्या असतील तर आपल्याला सोडवणं सोपं जातं. पूर्ण वर्षाची त्यांनी सेल दिलेली आहे ती घेतली आपण. त्याच्यामधून प्री एक्विजिशन पिरियडची वजा केली, राहिलेली पोस्ट एक्विजिशनची होती. प्रीचा आणि पोस्टचा रेशो काढला, तो किती आला? 1:3. अशा प्रकारे आपल्याला सेल्स रेशो काढावा लागतो. आता आपण पाहू की टाइम रेशो कसा काढायचा. आता टाइम रेशो काढत असताना सुद्धा या तारखा खूप महत्वाच्या आहेत. कोणत्या तारखा? की हीच 1 एप्रिल, 1 ऑगस्ट आणि 31 मार्च या तारखेवरतीच टाइम रेशो निघतो. काढू आपण. दुसरी वर्किंग नोट म्हणायचं कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. जी इन्फॉर्मेशन सांगितलेली तीच इन्फॉर्मेशन पहिल्यांदा लिहून घ्यायची. पण ती ऑलरेडी आपण सेल्स मध्ये लिहिलेली असेल तर परत लिहायची काही गरज नाही, पण नवीन असेल तर लिहायची, म्हणजे आपल्याला समजतं नक्की कसं सॉल्व्ह करायचं आहे. टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल. त्याच्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेटेड ती किती आहे? 1 ऑगस्ट. त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर लिहायची इयर एंडेडची डेट. इयर एंडेडची डेट आहे ती म्हणजे 31 मार्च 2020. आणि आता काय करायचं पहा. आता इथून पुढचं खूप मस्त आणि पाहण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं सुद्धा आहे. काय करायचं? सगळ्यात पहिली तारीख कोणती आहे? ही 1 एप्रिल 2019 ही तारीख आहे. ती जरा पेजच्या आपल्या डाव्या बाजूला लिहून घ्यायची. 1 एप्रिल 2019. इथपासून आपला काय झालं? त्यांनी बिझनेस टेक ओव्हर केलेला आहे. टेक ओव्हर द बिझनेस विथ द इफेक्ट फ्रॉम. इथपासून टेक ओव्हर केला 1 एप्रिल पासून. इथपासून तो बिझनेस आपण चालवला आणि शेवटी तो कुठपर्यंत आलो? आपण इथपर्यंत आलो आणि इथं थांबलो. म्हणजेच आपलं इयर एंडेड झाली. ती तारीख किती होती? 31 मार्च 2020. काय केलं नीट समजून घ्या. 1 एप्रिल पासून बिझनेस चालू झाला, तो संपला कधी? 31 मार्च 2020 ला.
ह्या 2 तारखेंच्या मध्येच कंपनी स्थापन झालेली आहे. कधी स्थापन झालेली आहे तर 1 ऑगस्टला, म्हणजे इथं मध्ये आधी कुठेतरी स्थापन झालेली आहे, म्हणजे इथं स्थापन झाली. 1 एप्रिल नंतर कुठे स्थापन झाली? 1 ऑगस्ट 2019ला स्थापन झाली ती तारीख. आता 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट पर्यंतचा जो पिरियड आहे तो काय आहे? तो हा पिरियड आहे इथून एवढा. याला आपण काय म्हणत असतो तर ते महिने किती ते काउंट करायचे. पहा, 1 एप्रिल म्हणजे एप्रिल पूर्ण, मे, जून आणि जुलै, आणि ऑगस्टची एकच तारीख आहे म्हणून तो आपण महिना गृहीत धरणार नाही किंवा मोजणार नाही. 1 एप्रिल पासून 1 ऑगस्ट पर्यंत किती महिने झाले? 4 महिने झाले. तसंच पाहायचं 1 ऑगस्ट पासून 31 मार्च पर्यंतचा जो पिरियड आहे तो काय आहे? पोस्ट ऍक्विजिशनचा आहे किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशनचा आहे. ते किती महिने होतात? तर ऑगस्ट पूर्ण, कारण 1 तारीख आहे. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चची 31 तारीख आहे म्हणून तो पण घ्यायचा. किती महिने झाले मग ते? 8 महिने झाले. काय सांगितलं समजलं? प्री ऍक्विजिशनचे महिने किती आहेत? 4 महिने, आणि पोस्ट ऍक्विजिशनचे महिने किती आहेत? 8 महिने. आता हे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड हा आहे तो 4 महिन्याचा, आणि हा जो आहे तो आहे 8 महिन्याचा पोस्ट ऍक्विजिशन पिरियड किंवा पोस्ट इनकॉर्पोरेशन आणि प्री इनकॉर्पोरेशन. आणि आता यांचा काय करायचं? यांचा रेशो काढायचा. 4 महिन्याचा 8 महिन्याशी जर रेशो काढला तर तो रेशो किती येणार आहे? 1:2. 4 एके 4 आणि 4 दुने 8. समजलं का? समजलं का? हा, सोपं आहे, एकदम सोपं आहे. पहा, महिने आधी आपण बिझनेस केव्हा चालू केला ती तारीख टाकायची, केव्हापासून घेतला ती तारीख, इयर एंडेडची तारीख. ह्या 2 तारखेंच्या मध्ये कंपनी केव्हा स्थापन झाली? 1 ऑगस्टला झाली, म्हणून तो इथं आपण डॅश करून इथं ती तारीख टाकली. इथपासून इथपर्यंतचे महिने मोजायचे, ते 4 महिने आहेत. सेम तसंच जिथनं कंपनी स्थापन झाली तिथपासून इयर एंडेडची तारीख आहे तिथपर्यंत महिने मोजायचे, ते झाले 8 महिने. 4 महिन्याचा 8 महिन्याबरोबर जर रेशो काढला तर तो किती आला? 1:2. अशा प्रकारे आपल्याला हे रेशो कॅल्क्युलेट करावे लागतात किंवा यांच्या वर्किंग नोट करावे लागतात, की जे तुम्हाला आता एकदम चांगलं समजलेलं असेल. आता आपण पाहू हे रेशो कॅल्क्युलेट करायचं, ही वर्किंग नोट करावे लागतात हे आपण पाहिलं. पण ऍक्च्युली प्रॉब्लेम कसा सोडवायचा असतो आणि तो आखायचा कसा असतो ते पाहूयात. त्यासाठी आपल्याला एक स्टेटमेंट आखावं लागतं, आणि ते स्टेटमेंट कसं आखायचं असतं तर ते तुम्हाला दाखवतो. स्टेटमेंट अशा प्रकारे आखून घ्यायचं असतं. काय करायचं? सगळ्यात वरती लिहायचं इन द बुक्स ऑफ, जी कंपनी इस्टॅब्लिश झालेली आहे, इनकॉर्पोरेटेड झालेली आहे तिचं नाव टाकायचं. इन द बुक्स ऑफ द जय हिंद कंपनी लिमिटेड, ही काय झालेली कंपनी? स्थापन झालेली आहे, इनकॉर्पोरेटेड झालेली आहे. खालच्या बाजूला म्हणायचं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. इयर एंडेडची तारीख टाकायची. पण हे काय आहे? हे अकाउंट नाही, हे अकाउंट नाही, हे काय आहे? स्टेटमेंट आहे. आणि आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा स्टेटमेंटच तयार करायला सांगितलेलं असतं, म्हणून स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. त्याच्यानंतर हे असे कॉलम आखायचे. कसे कॉलम आखायचे? तर पर्टिक्युलरचा मोठा कॉलम करायचा, त्याच्यानंतर टोटल अमाऊंटचा एक कॉलम करायचा, बेसिस ऑफ अलोकेशनचा एक कॉलम करायचा, प्री किंवा प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणायचं, प्री इनकॉर्पोरेशन किंवा प्रायर टू इनकॉर्पोरेशन दोन्ही नावं एकच आहे. प्रायर टू इनकॉर्पोरेशन आणि आफ्टर इनकॉर्पोरेशन किंवा पोस्ट ऍक्विजिशन पिरियड किंवा आफ्टर इनकॉर्पोरेशन, आफ्टर ऍक्विजिशन नावं एकच. प्रायर टू म्हणजे आधीचा आणि कंपनी स्थापने नंतरचा कॉलम. आता हे कसं सॉल्व्ह करायचं असतं तर आता ऍक्च्युली आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, फक्त तुम्हाला मी डेमो दाखवतो कसं सॉल्व्ह करायचं असतं. तर सगळ्यात पहिल्यांदा घ्यायचं असतं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजे काय ते नीट समजून घ्या. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणजेच हा जो आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे हे आपल्याला देताना अकाउंट दिलेलं असतं, त्याने देताना स्टेटमेंट दिलेलं नसतं, आणि ह्या अकाउंटवरून आपण स्टेटमेंट तयार करत असतो. तर आता कंपनी ऍक्ट नवीन जो आलेला आहे त्याप्रमाणे आपल्याला स्टेटमेंट तयार करायचंय, जे आपण फायनल अकाउंट मध्ये पाहिलेले. पहा, फायनल अकाउंट मध्ये आपण P&L पाहिलेले. कसं असतं तर सगळ्यात पहिल्यांदा येतं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर येतात, आणि त्याच्यामध्ये मग इन्व्हेंटरी, चेंज इन इन्व्हेंटरीज, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेसेस वगैरे वगैरे, नंतर डेप्रिसिएशन, असे बाकीचे खर्च वगैरे वगैरे येतात. त्याप्रमाणे आपल्याला हे स्टेटमेंट करायचंय. मग ते कसं करायचं असतं तर इथे एक 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 खर्च पाहायचा. आता याच्यामध्ये
हे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन कोणता आहे, तर आपल्याला रेव्हेन्यू कुठनं मिळालेला आहे, तर ग्रॉस प्रॉफिट पासून मिळालेला आहे. कारण एवढे आपलं इन्कम आहे. किती इन्कम आहे ग्रॉस प्रॉफिट, 1,74,000. तो तिथं घ्यायचा असतो. मग तिथं खाली लिहायचं ग्रॉस प्रॉफिट किती होता, 1,74,000. आणि मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये ज्यावेळेस अलोकेशन पाहिलेलं आपण खर्चांचं इन्कमचं, त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे की ग्रॉस प्रॉफिट हा कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, सेल्स रेशोमध्ये. म्हणून इथं लिहायचं सेल्स रेशो, की जो आता आपण काढला होता तो किती आला, 1:3 आला होता. त्यामुळे 1:3 लिहिलं बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये. मग आता 1,74,000 1:3 मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. 1:3 मध्ये म्हणजे ह्याला भागिले काय करायचं, 4 करायचं. ह्याला भागिले 4, 4च का केलं, तर हे 1 अधिक 3 ह्या दोघांची टोटल किती ती 4, म्हणून याला भागिले 4 करायचं. याला 4 केल्यानंतर जो भाग येईल तो काय असणार आहे, पहिला शेअर असणार आहे. म्हणजे तो प्रॉफिट हे प्रायर टू इनकॉर्पोरेशनचा असणार आहे. मग तो किती येईल, 43,500. आणि जे उत्तर आलं त्याला गुणिले 3 करायचं, किंवा 1,74,000तून 43,500 वजा करायचे. ते किती येतील, 1,30,500. म्हणजे 1,74,000 1:3 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर ते किती येतील, 43,500 आणि 1,30,500. आता पाहायचं रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन मध्ये एवढंच येतं, सेल्स म्हणजे जे काही ग्रॉस प्रॉफिट आलेला आहे तेवढाच घ्यायचा असतो. आता हे झाल्यानंतर त्याची टोटल करायची असते. त्याची टोटल करायची, त्याला म्हणायचं टोटल इन्कम किती येणार आहे, एकच आयटम आहे म्हटल्यानंतर 1,74,000, 43,500 आणि 1,30,500. आणि त्यानंतर मग घ्यायचे असतात एक्सपेन्सेस किंवा एक्सपेंडिचर. आणि ते कोणते घ्यायचे, तर इथलचे जे काही एक्सपेन्सेस दिलेले आहेत ते घ्यायचे असतात. आता त्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून आपण 1-2 एक्सपेन्सेस बघू, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की जेव्हापासून आपण उद्यापासून प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे तर कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात. फॉर एक्झाम्पल म्हणून इथं कोणता दिलेला आहे, सॅलरी नावाचा एक्सपेन्सेस दिलेला आहे आणि तो किती आहे, 30,000 आहे. तर सॅलरी आपण कोणत्या रेशो डिस्ट्रीब्यूट करतो, काल आपण पाहिलेलं आहे टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो पहा. मग आपण काय करायचं, तिथं लिहायचं सॅलरी किती होती, अमाऊंट सॅलरीची 30,000. कशा डिस्ट्रीब्युशन करणार, तर टाइम रेशो मध्ये. तो किती होता, 1:2. आपण ही वर्किंग नोट केलेली आहे, आता जे पाहिली आपण त्याप्रमाणे वर्किंग नोट केलेली असणार आहे. मग 30,000 1:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर प्रायरला येणार आहे 10,000 आणि पोस्टला येणार आहेत 20,000. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने असं सॉल्व्ह करावं लागतं. आता हे झालं सॅलरीच्या बाबतीत. पुढचा एक्सपेन्सेस पाहू. पुढचा एक्सपेन्सेस आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट घ्यायची त्याची 2,400. प्रिंटिंग अँड स्टेशनरी टाइम रेशो तर डिस्ट्रीब्यूट करावे लागते, म्हणून तेच लिहिणार आपण टाइम 1:2. 2400 रुपये 1:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केले तर येणार आहेत 800 आणि 1600. नेक्स्ट पुढचा खर्च कोणता आहे, आता पुढचा खर्च आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण कशात डिस्ट्रीब्यूट करतो, सॉरी कोणता आला माझं राहिलं काय, हा हे तर ऍडजस्टमेंट आहे मध्ये त्यामुळं तो खर्च आलेला आहे. इथे सांगितलं ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इन्क्लुडेड रुपीज ते दिलेलं होतं. असू द्या आपण जस्ट पाहू. आता इथं सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस नावाचा खर्च दिलेला असेल तर पाहू. सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस हा खर्च जो आहे त्याची अमाऊंट किती 3,000 आहे. आता सेल्स प्रमोशन एक्सपेन्सेस कोणत्या रेशो डिस्ट्रीब्यूट करायचे असतात, तर सेल्स रेशो मध्ये. म्हणून इथं काय लिहायचं, सेल्स लिहायचं पहा सेल्स. आणि जो आपला आला होता तो रेशो लिहायचा. इथं आपण ग्रॉस प्रॉफिट सुद्धा सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. सेल्स प्रमोशन हा सेल्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, सेल्स रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. जर तो डिस्ट्रीब्यूट केला तर ते किती येणार आहे, 750 आणि 2,250. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 6,000. तो टाइम रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आपण, कारण त्यातला सेल्स मधला मायनस केलेला आहे. मग तो आपण अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट करणार. सेम असे सगळे खर्च ऍडव्हर्टाइजमेंट सेल्स मध्ये, सनरी एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये. नंतर पुढचा खर्च आहे रेंट, तो 14,000. जर ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर म्हणायचं असतं गिवन. हे कसं सॉल्व्ह करायचं असतं हे आपण उद्याच्या पासून प्रॉब्लेम मध्ये पाहणार आहे. फॉर एक्झाम्पल इथं पहा डायरेक्टर फीज हा कुठं जातो, तर काल आपण पाहिलं होतं तो पोस्ट इनकॉर्पोरेशनला जातो. म्हणून तर काय लिहायचं पोस्ट, आणि कुठं लिहायचा, आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्ये लिहायचा. तो प्री मध्ये येत नाही, कारण हा स्पेसिफिक खर्च आहे. कंपनी स्थापन झाल्यानंतरच तो खर्च केला जातो, म्हणून तो आफ्टर इनकॉर्पोरेशन मध्ये लिहिणार. अशा प्रकारे हे सगळे खर्च लिहून झाले की जे त्यांनी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला दिलेले असतात हे सगळं लिहून झालं की आपण काय करणार, तर त्यानंतर आपण हे सगळे खर्च लिहून झाले की खर्चांची टोटल घ्यायची असते. फॉर एक्झाम्पल आता आपण पाहू की हे सगळे खर्च लिहून झालेले आहेत, त्याचं डिस्ट्रीब्युशन पण करून झालेलं आहे. मग यांची टोटल घ्यायची. कशाची टोटल घ्यायची, तर इथं ऑलरेडी आपण इन्कमची केलेली. आता कशाची करायची, फक्त एक्सपेंडिचरची करायची. म्हणजे या 30,000 पासून 5,100 पर्यंत टोटल करायची. त्याला म्हणायचं टोटल एक्सपेंडिचर.
जी येईन ती टोटल घ्यायची. सेम ह्याची सुद्धा तशीच करायची. प्रीची पण 10,000 पासून 1,500 पर्यंत याच कॉलमची फक्त इथपर्यंत टोटल करायची आणि लास्टला सुद्धा 20,000 पासून 3,600 पर्यंत टोटल करायची. आणि मग आता काय काढायचं, तर आता प्रॉफिट काढायचं. मग तो कसा काढायचा असतो, तर बघा कसा काढायचा. तर हे जे काही इन्कम दिलेलं आहे, ह्या इन्कम मधून हे एक्सपेंडिचर वजा करायचं. 1,74,000 मधून 1,23,000 गेले तर जे येईल त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो. तो किती आला, 51,000. आता लक्षात घ्या, हे जो 51,000 जो आलेला आहे ना, तो त्यांनी दिलेलाच असतो पहा इथे, टू नेट प्रॉफिट 51,000. तो जेवढा दिला ना इथे तेवढाच तिथं आला पाहिजे. तो जर वेगळा आला की मग समजायचं आपण काहीतरी चूक केलेली. आणि आता सेम तसंच आता हा डिस्ट्रीब्यूट नाही करायचा, हा कॅल्क्युलेट करायचा असतो. प्रीचा किती आहे, प्रीचं इन्कम 43,500 आलतं, एक्सपेन्सेस आलते 35,100. 43,500 मधून 35,100 वजा केल्यानंतर जे येईल ते 8,400 काय असणार आहे, प्री इनकॉर्पोरेशनचा प्रॉफिट असणार आहे. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा किती असणार आहे, 42,600. आणि आपल्याला हीच अमाऊंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेली असते, 8,400 आणि 42,600. सगळ्यात शेवटी परत एकदा काय म्हणायचं, टोटल म्हणायचं किंवा ग्रँड टोटल म्हणायचं. ग्रँड टोटल म्हणजेच काय की एक्सपेंडिचर आणि ह्या इन्कमची जी टोटल येते ती घ्यायची असते. ती किती येते, 1,74,000 एवढीच येते एक्सपेंडिचर आणि नेट प्रॉफिटची टोटल. आणि यांची सुद्धा 43,500 की जी इथं आलेली असते ती, आणि ह्या दोघांची सुद्धा टोटल किती येणार आहे, 1,30,500. अशा प्रकारे आपल्याला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागतो. तर तुम्ही आज आपण पाहिलं या लेक्चरमध्ये की सेल्स रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, टाइम रेशो कसा कॅल्क्युलेट करतात, आणि फॉर्मॅटिंग पण पाहिलेलं आहे की कशा प्रकारे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. तर